हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे GH शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर बारामती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मागणी विश्लेषण या प्रकरणामध्ये जो शेवटचा भाग आहे तो भाग आपण पाहत आहोत. काल आपण जो भाग पाहिला त्याबाबत अगदी थोडक्यामध्ये परत माहिती सांगतो आणि आपण पुढे जाऊया. काल आपण मागणीतील विचलन पाहिलं. मागणीतील विचलन अर्थात मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, बदलत नसताना किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्या बदलाचे दोन प्रकार पडतात. इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत बदल झाला म्हणजे किमतीत वाढ झाली किंवा किमतीत घट झाली तर त्यामुळे मागणीमध्ये सुद्धा काय होतो, बदल होतो. मग मागणीमध्ये जो बदल होतो या मागणीतील बदलाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. त्याला एकाला मागणीतील विस्तार किंवा त्यालाच प्रसरण असे म्हणतात आणि दुसरा जो भाग आहे तो मागणीतील संकोच किंवा आकुंचन. हा सगळा भाग आपण काल पाहिलेला होता. मागणीतील विस्तार आपण पाहिला किंवा मागणीतील प्रसरण पहा काय आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. त्याला काय म्हणायचं, मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हणतात. आकृतीच्या सहाय्याने मागणीतील विस्तार किंवा प्रसरण आपण पाहिलेले होते. बघा इथं काय काय स्थिर आहे आणि काय बदलत आहे. इतर परिस्थिती स्थिर आहे किंवा इतर परिस्थितीत बदल होतो आहे, बदल होत नाही. किंमत मात्र काय होते, बदलते. आणि मागणीतील विस्तारामध्ये किंमत घट झालेली आहे आणि मग मागणीत विस्तार घडून येतो. इतर परिस्थिती स्थिर, किंमतीत घट, मागणीत विस्तार. हे आपण आकृतीच्या सहाय्याने पाहिलं होतं. OY अक्षावर आपण काय घेतलेलं आहे, किंमत आणि OX अक्षावर मागणी. सुरुवातीला 15 रुपये या किमतीला काय आहे, एवढी मागणी आहे. किती नगांची, 200 नगांची. 15 रुपये ही मूळ किंमत आणि 200 नगांची मागणी ही मूळ मागणी जर आपण गृहीत धरली किंवा मानली. 15 रुपये ही मूळ किंमत आणि 200 नगांची मागणी ही मूळ मागणी जर आपण गृहीत धरली तर आता इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे. आणि इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीमध्ये काय झाला, बदल झाला. अर्थात किंमत काय झाली, कमी झाली. किती झाली किंमत, 15 वरनं 10 रुपये झाली. तर मागणीचा काय होतो, जी अधिक नगसंख्येची मागणी होते त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात. म्हणजे मागणी जी 200 नगांची होती मूळ मागणी ती आता 300 नगांची झाली. हा 200 नगांचा जो मागणीमध्ये बदल झालेला आहे, मागणीमध्ये अधिक झालेली आहे 100 नगांची
200 वरनं 300 झाली. 100 नगांची मागणीमध्ये जी भर पडलेली आहे ही अधिक नगसंख्येची मागणी होणे, यालाच आपण काय म्हटलेलं आहे, मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असं म्हटलेलं आहे. जाऊया पुढे. इथं किंमत 15 वरनं 10 झाली आणि 10 वरनं 5 झाली. तर मागणी काय होते, 200 वरनं 300 आणि 300 वरनं आता 400 नगांची होते. म्हणजे मागणीमध्ये 100चा जो बदल झालेला आहे, 200 वरनं 300, 300 वरनं 400, हा जो बदल आहे या बदलालाच आपण काय म्हटलेलं आहे, मागणीतील विस्तार. म्हणजे मागणी या बिंदूतून या बिंदूत आली आणि या बिंदूतून या बिंदूत आली, हाच मागणीतील विस्तार किंवा प्रसरण आहे. हे आपण पाहिलेलं होतं. जाऊया पुढे. आकृतीचं आपण स्पष्टीकरण केलं होतं. वरील आकृतीमध्ये डी हा मागणी वक्र असून OY अक्षावर मागणी घेतलेली किंमत घेतलेली आहे, तर OX अक्षावर मागणी घेतलेली आहे. मूळ मागणी किती, मूळ किंमत किती वगैरे वगैरे सगळं विश्लेषण आपण केलेलं होतं. मागणीतील संकोच आपण पाहिलेला होता. संकोचालाच आपण काय म्हटलेलं होतं, आकुंचन. पाहूया. इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा कायम असताना, इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी नगसंख्येची केली जाते. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी नगसंख्येची केली जाते. त्याला मागणीतील संकोच किंवा आकुंचन असे म्हणतात. अर्थात मागणीतील आकुंचन किंवा संकोचमध्ये इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे. म्हणजेच काय काय, उपभोक्त्याचा स्वभाव, त्याचं आवडीनिवडी, सवयी, त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान, संरचना, रूढी, परंपरा, चालरीती, सण, उत्सव, महोत्सव, पर्यायी वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती, या सर्व गोष्टी काय आहेत, इथं स्थिर आहे. आणि इतर परिस्थिती स्थिर आहे आणि किंमत मात्र वाढते आहे. याला आपण मागणीतील आकुंचन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मागणीतील संकोच किंवा आकुंचन यामध्ये मागणी वक्र तोच राहतो, केवळ त्याचा बिंदू मात्र काय होतो, मागे येतो, मागे सरकतो. आकृतीच्या सहाय्याने आपण हे पाहिलं होतं. पहा इथं सुरुवातीला 5 रुपये किंमत होती आणि इतर परिस्थिती स्थिर असताना 5 रुपये या किमतीमध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. 5 रुपयावरनं किंमत किती झालेली आहे, आता 10 रुपये झालेली आहे. आणि 10 रुपये या किमतीला आता काय झालेली आहे, मागणी 400 वरून 300 नगांची झालेली आहे. ठीक आहे. आणि 10 रुपयावरून किंमत किती झाली, 15 रुपये. तर मागणी काय झालेली आहे, 300 वरून 200 पर्यंत आलेली आहे. म्हणजेच मागणी बिंदू इथं होता, इथून समजा ह्याला आपण नाव दिलं टी बिंदूतून मागणी काय आली, के बिंदूत आली. आणि के बिंदूतून आता कुठं आली, समजा की एन बिंदूत आली. असं. ओके. तर मागणीतील हे विचलन आपण आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलं. आकृतीचं स्पष्टीकरण केलेलं होतं. वरील आकृतीमध्ये डी हा मूळ मागणी वक्र असून किंवा मागणी वक्र असून OX अक्षावर किंमत घेतलेली आहे, तर OX अक्षावर मागणी घेतलेली आहे, तर OY अक्षावर किंमत घेतलेली आहे. सुरुवातीचा मागणी बिंदू, त्यानंतर बदललेले मागणी बिंदू, सुरुवातीची मागणी, सुरुवातीची किंमत, हे सगळं तुम्ही स्पष्ट करायचं आहे आकृतीच्या स्पष्टीकरणामध्ये. जाऊया पुढे. आज जो भाग आपण पाहतो आहोत तो आहे मागणीतील बदल. काय आपण पाहतो आहोत, मागणीतील बदल. किंमत स्थिर असताना, पहा
आपण विचलनामध्ये काय स्थिर मानलेलं होतं, इतर परिस्थिती स्थिर मानलेली होती. इथं मात्र काय करायचं आहे, किंमत स्थिर मानायची आहे किंवा किंमत स्थिर असताना इतर परिस्थिती किंवा इतर घटकात झालेल्या बदलामुळे मागणीमध्ये जो बदल घडून येतो त्याला मागणीतील बदल. त्याचे दोन प्रकार पडतात, पाहूया आपण. मागणीतील वृद्धी आणि दुसरा आहे मागणीतील घट किंवा ऱ्हास. वृद्धी किंवा वाढ आणि घट किंवा ऱ्हास. ठीक आहे, परत सांगतो काय आहे, लक्षात घ्या. किंमत काय आहे, स्थिर आहे. आणि किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत किंवा इतर घटकात बदल झालेले आहेत. आता इतर घटकात कोणते बदल झालेले आहेत, तर लोकसंख्या बदलली म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ झाली किंवा लोकसंख्येमध्ये घट झाली. लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या, नवीन फॅशन आली किंवा एखादी फॅशन नाहीशी झाली. लोकांना एखादी वस्तू आवडू लागली किंवा एखादी वस्तू लोकांना आवडेनाशी झाली. एखाद्या वस्तूची लोकांना सवय जडली किंवा एखाद्या वस्तूची सवय नाहीशी झाली. तर हे जे बदल आहेत ते इतर परिस्थितीमधले बदल आहेत. म्हणजे किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये हे जे बदल होतात, हे बदल आपल्याला विचारात घेऊन मागणीमध्ये या बदलामुळे काय बदल होतात, इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे त्याचा मागणीवर काय परिणाम होतो, मागणीत कसे बदल होतात, याला आपण मागणीतील बदल किंवा मागणीतील वृद्धी, वाढ, घट किंवा ऱ्हास असं म्हटलेलं आहे. हे दोन प्रकार आहेत मागणीतील बदलाचे. पाहूया मागणीतील वृद्धी काय आहे ते. किंमत स्थिर असताना काय म्हटलेलं आहे, किंमत काय आहे, स्थिर आहे. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे, आता बदल दोन प्रकारचे मानले तिथं, एक अनुकूल बदल आणि दुसरा प्रतिकूल बदल. अनुकूल बदल म्हणजे कोणता, तर मागणीमध्ये वाढ घडवून आणणारे जे काही घटक आहेत किंवा मागणीमध्ये वाढ घडवून आणणारा घटक आपण जो आहे तो अनुकूल बदल आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे लोकसंख्येमध्ये किंवा लोकसंख्येच्या रचनेमध्ये बदल झाला आणि त्यामुळे मागणी वाढली, किंवा लोकसंख्या वाढली आणि त्यामुळे मागणी वाढली, किंवा लोकांना एखाद्या वस्तूची सवय जडली आणि त्यामुळे मागणी वाढली, एखादी नवीन फॅशन आली आणि त्या वस्तूची मागणी वाढली, लोकांना एखादी वस्तू आवडू लागली, एखादी वस्तू लोकांनी खरेदी केली असं. तर याला काय म्हटलेलं आहे, लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली, लोकांना एखाद्या वस्तूची पसंती आली असं. तर हे काय आहेत, मागणीमधले इतर परिस्थितीमधले हे अनुकूल बदल आहेत. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी काय होते, अधिक नगसंख्येची केली जाते. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. मागणी जास्ती होते, म्हणजे लोकसंख्या वाढली की मागणी अधिक होईल. किंमत मात्र काय आहे, स्थिर आहे. लोकसंख्या वाढली, मागणी अधिक नगसंख्येची होईल. किंवा लोकांचं उत्पन्न वाढलं तर मागणी अधिक नगसंख्येची होईल. हा कसला बदल आहे, अनुकूल बदल आहे. म्हणजे किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते किंवा अधिक नगसंख्येची होते. त्याला मागणीतील वृद्धी किंवा वाढ असे म्हटलेलं आहे. अर्थात उपभोक्त्यांना एखादी वस्तूविषयी आवड निर्माण होणे, उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ होणे, वस्तूची फॅशन येणे, या बाबींना आपण अनुकूल बदल असे म्हणू शकतो. आणि इथे किंमत मात्र स्थिर आहे. किंमत स्थिर आहे तर इतर घटकात अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची झालेली आहे किंवा केली जाते. त्यास मागणीतील वृद्धी किंवा वाढ असे म्हणतात.
म्हणजेच काय आहे, मागणीतील वृद्धीमध्ये मागणी वक्र जो आहे की नाही, हा मागणी वक्र मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे येतो. म्हणजे इथं नवीन मागणी वक्र येतो. मागणी वक्र काय येतो, इथं नवीन येतो. मागणी वक्र मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थलांतरित होतो. एक नवीन मागणी वक्र तिथे येतो. आकृतीच्या सहाय्याने आपल्याला मागणीतील वृद्धी किंवा वाढ स्पष्ट करता येईल. पाहूया या मागणीतील वृद्धी किंवा वाढीची आकृती. पहा, इथं काय काय आहे लक्षात घ्या. किंमत काय आहे, स्थिर आहे. इतर परिस्थितीत बदल झालेत आणि ते कसले बदल आहेत, अनुकूल बदल आहेत. ठीक आहे, किंमत स्थिर, इतर परिस्थितीत अनुकूल बदल आणि मागणीमध्ये वाढ. बघा, किंमत 10 रुपये आहे. 10 रुपये या किमतीला किती नगांची मागणी आहे, 100 नगांची मागणी आहे. किंमत 10 रुपये असताना 100 नगांची मागणी आहे. त्यावेळेला जो मागणी वक्र आलेला आहे तो DD हा मूळ मागणी वक्र आहे. किंमत तेवढीच आहे, स्थिर आहे. आता इतर परिस्थितीत अनुकूल बदल झालेले आहे. म्हणजे कदाचित लोकसंख्या वाढली असेल, कदाचित लोकांचं उत्पन्न वाढलं असेल, कदाचित त्या वस्तूची फॅशन आलेली असेल, कदाचित ती वस्तू लोकांना आवडू लागलेली असेल, कदाचित लोकांना त्या वस्तूची सवय जडलेली असेल. काय झालेलं आहे हे महत्त्वाचं नाही. फक्त इतर परिस्थितीमध्ये कुठल्या तरी घटकामध्ये अनुकूल बदल झालेला आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि या अनुकूल बदलामुळे मागणी काय झालेली आहे, इथं अधिक नगसंख्येची झालेली आहे. किती झालेली आहे मागणी, 100 वरून 200 नगांची झालेली आहे. मागणीमध्ये हा जो बदल झालेला आहे, मागणी ही जी 100 वरून 200 नगांची झालेली आहे, ही जी मागणीतील वाढ आहे, ही वाढ आता नवीन मागणी वक्रावर आलेली आहे. आता नवीन मागणी वक्र काय आलेला आहे, D1 हा नवीन मागणी वक्र आलेला आहे. म्हणजे मागणी जी पूर्वी DD या मागणी वक्रामध्ये या बिंदूत होती, ती आता D1 या नवीन मागणी वक्रावरती या बिंदूत आलेली आहे आणि ती 200 नगांची आहे. मागणीमध्ये हा जो बदल झालेला आहे 100 वरून 200, हा बदल म्हणजेच काय आहे, मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ आहे. इतर परिस्थिती स्थिर, किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. त्यास मागणीतील वृद्धी किंवा वाढ असे म्हणतात. मागणीतील वृद्धी किंवा वाढ या आकृतीचं आपल्याला स्पष्टीकरण करायला लागतं. आता पहा, वरील आकृतीमध्ये DD ही मूळ मागणी वक्र दर्शवलेला असून D1 हा नवीन वाढीव मागणी दर्शविणारा मागणी वक्र दिलेला आहे. DD मागणी वक्रावरती 10 रुपये किमतीला 100 नगांची मागणी आहे. त्यावेळेला समजा की इथं T बिंदू आहे आणि इतर परिस्थितीत झालेल्या बदलामुळे, अनुकूल बदलामुळे मागणी वक्र D1 आलेला आहे आणि D1 या मागणी वक्रावरती T1 या बिंदूमध्ये 200 नगांची मागणी झालेली आहे, जी वाढीव मागणी आहे आणि ती D1 या उजवीकडे स्थलांतरित झालेल्या, या आकृतीची ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे. तर जो स्थलांतरित उजवीकडे आलेला नवीन मागणी वक्र आहे, त्या नवीन मागणी वक्रावरती T1 या बिंदूमध्ये काय झालेलं आहे, 200 नगांची मागणी दर्शविण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने आपण आकृतीचं स्पष्टीकरण करू शकतो. ठीक आहे, मागणीतील बदलामध्ये पहिला भाग काय आहे, आपण पाहिला मागणीतील वृद्धी. आकृतीचं स्पष्टीकरण आपण पाहिलं. DD मागणी वक्र, D1 नवीन मागणी वक्र, जो वृद्धी झालेला आहे तो मूळ किंमत 10 रुपये
आणि 10 रुपये याच किमतीला 100 वर्ण मागणी काय झालेली आहे, 200 एवढी झालेली आहे, जी D1 या नवीन मागणी वक्रावरती दर्शवलेली आहे. ठीक आहे. आपण पुढे जातो आहोत. पुढचा जो भाग आहे तो मागणीतील ऱ्हास किंवा मागणीतील घट हा भाग आपण पाहतो आहोत. किंमत स्थिर असताना, इथं सुद्धा किंमत स्थिर आहे, वाढीमध्ये सुद्धा किंमत स्थिर होती. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये झालेल्या प्रतिकूल बदलामुळे, बदल दोन प्रकारचे असतात इतर परिस्थितीमध्ये सुद्धा, एक अनुकूल बदल आणि दुसरा प्रतिकूल बदल. इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये झालेल्या प्रतिकूल बदलामुळे मागणी कमी नगसंख्येची केली जाते. मागणी कमी होते किंवा कमी नगसंख्येची केली जाते, मागणीमध्ये घट होते. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये झालेल्या प्रतिकूल बदलामुळे मागणी कमी नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील घट किंवा मागणीतील ऱ्हास असे म्हणतात. अर्थात उपभोक्त्याला एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण झाली किंवा आवड कमी झाली, एखाद्या वस्तूविषयी उपभोक्त्यांची आवड काय झाली, कमी झाली, उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये घट झाली, वस्तूची ती फॅशन नाहीशी झाली, ओल्ड फॅशन झाली ती, तर ह्या बाबींना आपण काय म्हणू शकतो, प्रतिकूल बदल म्हणू शकतो. इतर परिस्थितीमध्ये झालेले हे काय आहेत, प्रतिकूल बदल आहेत. आणि या प्रतिकूल बदलामुळे मागणी काय होते, कमी नगसंख्येची केली जाते. किंमत स्थिर असून सुद्धा या प्रतिकूल बदलामुळे मागणी कमी नगसंख्येची झालेली आहे, याला आपण मागणीतील घट किंवा मागणीतील ऱ्हास असे म्हणू शकतो. पहा, मागणीतील घट मध्ये मागणी वक्र काय असतो, मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थलांतरित होतो, उजवीकडे स्थलांतरित होतो, डावीकडे नको आहे, गोंधळ होईल नको. मागणीतील वाढीमध्ये मागणी वक्र काय होतो, उजवीकडे स्थलांतरित होतो आणि ऱ्हासमध्ये मागणी वक्र डावीकडे स्थलांतरित होतो. ठीक आहे. आकृतीच्या सहाय्याने आपण पाहूया म्हणजे अधिक कळेल, गोंधळ व्हायला नको. इथं किंमत काय आहे, स्थिर आहे, किंमत स्थिर आहे आणि इतर परिस्थितीमध्ये बदल झालेले आहेत किंवा बदल झालेला आहे. इतर परिस्थितीमधला बदल जो आहे तो कसला बदल आहे, इतर परिस्थितीमधला बदल हा प्रतिकूल बदल आहे. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या प्रतिकूल बदलामुळे मागणी कमी नगसंख्येची होते, त्याला मागणीतील घट असे म्हटले जाते. पहा, इथं 10 रुपये ही मूळ किंमत आहे आणि 10 रुपये या किमतीला सुरुवातीची मूळ जी मागणी आहे ती 200 नगांची आहे. किंमत 10 रुपये असताना 200 नगांची मागणी केली जाते किंवा 200 नगांची मागणी होते. आता काय झालं, इतर परिस्थिती बदलली, इतर परिस्थितीमध्ये काय झाले, प्रतिकूल बदल झाले. काय होऊ शकतं, कदाचित देशाची लोकसंख्या कमी झाली असेल, कदाचित लोकांना एखादी वस्तू आवडेनाशी झालेली असेल, कदाचित त्या वस्तूची फॅशन नाहीशी झालेली असेल, कदाचित उपभोक्त्याच्या उत्पन्नात घट झालेली असेल, उपभोक्त्याची सवय बदललेली असेल. असे जे प्रतिकूल बदल आहेत, या प्रतिकूल बदलामुळे मागणी काय होते, त्या वस्तूची कमी होते, घटते. आणि त्यामुळे मागणी घटल्यामुळे, मागणी कमी झाल्यामुळे काय होतं, मागणी वक्र डावीकडे स्थलांतरित होतो. ही डावी बाजू आहे. मागणी 200 वरून किती झाली, 100 नगांची झाली. समजा इथं
D1 मागणी वक्रावरती T1 या ठिकाणी मागणी होती, आता T या ठिकाणी मागणी आलेली आहे. T बिंदूत DD या मागणी वक्रावर T या बिंदूमध्ये 100 नगांची मागणी केली जाते. यालाच काय म्हटलेलं आहे, मागणीतील ऱ्हास किंवा मागणीतील घट असं म्हटलेलं आहे. आकृतीचं स्पष्टीकरण करायला लागतं आपल्याला. वरील आकृतीमध्ये 10 रुपये ही मूळ किंमत असून या किमतीला सुरुवातीला 100 एवढी मागणी आहे, 100 नगांची मागणी आहे. आता इतर परिस्थितीमध्ये झालेल्या प्रतिकूल बदलामुळे याच किमतीला D1 या नवीन मागणी वक्रावरती मागणी 100 नगांची केली जाते. बघा, किंमत काय आहे, स्थिर आहे. इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झालेले आहेत आणि मागणीमध्ये 200 वर्ण 100 एवढी काय झालेली आहे, घट झालेली आहे. यालाच मागणीतील ऱ्हास किंवा मागणीतील घट असे म्हटले जाते. आपण काय पाहिलं त्याचं थोडक्यात रिव्हिजन घेऊया 2 मिनिटांमध्ये आणि हा भाग आपण संपवूया. आपण मागणीतील विस्तार पाहिलं, त्यालाच आपण मागणीतील प्रसरण असं म्हटलेलं आहे. विस्तारामध्ये काय होतं, इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी अधिक नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हणतात. इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे आणि एखाद्या वस्तूची किंमत काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्यावेळेला मागणी काय होते, जास्ती होते, अधिक नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हटले जाते किंवा म्हणतात. आकृतीच्या सहाय्याने आपण मागणीतील प्रसरण पाहिलं. इतर परिस्थिती स्थिर, किमतीत घट, मागणीत विस्तार किंवा मागणीत प्रसरण. पहा, इथं मागणीतील विस्तार दाखवलेला आहे. सुरुवातीला किंमत किती होती, 15 रुपये होती. 15 रुपये किमतीला 200 नगांची मागणी आहे. किंमत 15 वरून काय झाली, 10 झाली. इतर परिस्थिती मात्र स्थिर आहे, किंमत 15 वरून 10 झाली. तर मागणीमध्ये काय होते, 300 नगांपर्यंत जी अधिक होते त्याला मागणीतील विस्तार असं म्हटलेलं आहे. म्हणजे मागणी 200 वरून 300 नगांची होणे याला मागणीतील विस्तार असं म्हटलेलं आहे. किंमत 10 वरून आता 5 रुपये झाली, तर मागणी काय झालेली आहे आता 300 वरून 400 नगांची झालेली आहे. 200 वरून 300, 300 वरून 400 ही जी मागणीमध्ये झालेली वाढ आहे, हे वाढ म्हणजेच काय आहे, मागणीतील विस्तार आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत बदल झाल्यामुळे, म्हणजे अर्थात किंमत काय झालेली आहे, अशी घट 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 झालेली आहे किंमत, आणि मागणी काय झालेली अशी अधिक नगसंख्येची होत गेलेली आहे. याला मागणीतील विस्तार असं म्हटलेलं आहे. आकृतीचं स्पष्टीकरण आपण केलेलं होतं, तुम्ही ते करू शकता. मागणीतील संकोच किंवा आकुंचन आपण पाहिलं. पहा, इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन असे म्हटले जाते. पहा, इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे. किमतीमध्ये काय होते, वाढ होते
आणि त्यामुळे मागणीमध्ये काय होतो, संकोच होतो. 5 रुपये ही किंमत आहे. 5 रुपये किमतीला 400 नगांची मागणी आहे. 5 रुपये या किमतीला किती नगांची मागणी आहे, 400 नगांची मागणी आहे. किंमत 5 वरन 10 झाली. इतर परिस्थिती मात्र स्थिर आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत 5 वरून किती झाली, 10 झाली. किमतीमध्ये वाढ झाली. तर मागणी काय झाली आता, 10 रुपये या किमतीला मागणी 300 नगांची झालेली आहे, जी की 400 नगांची होती. 10 रुपयावरून किंमत 15 रुपये झाली. तर मागणी काय झालेली आहे, 300 वरून 200 नगांची झालेली आहे. तर इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे मागणीमध्ये जी काही घट होते त्याला मागणीतील संकोच असे म्हणतात. आकृतीचं आपण स्पष्टीकरण केलेलं होतं. मागणीतील बदल हा भाग आपण पाहिला. मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल असे 2 भाग आहेत आणि या 2 भागाचे 2-2 भाग म्हणजे एकूण 4 भाग आपण यामध्ये पाहिलेले आहेत. मागणीतील बदलामध्ये मागणीतील वाढ आणि मागणीतील घट हे 2 भाग पाहतोय आपण. मागणीतील वाढ यालाच मागणीतील वृद्धी असे सुद्धा म्हटले जाते. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे, इतर परिस्थितीत कसले बदल होतात, अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. त्यास मागणीतील वृद्धी किंवा वाढ असे म्हटले जाते. पहा, किंमत काय आहे, स्थिर आहे. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये काय झालेले आहेत, बदल झालेले आहेत. आणि इतर परिस्थितीत कसले बदल झालेले आहेत, अनुकूल बदल झालेले आहेत. इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे म्हणजे लोकांचं उत्पन्न वाढणे वगैरे असे प्रकार झालेले आहेत. इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. त्यास मागणीतील वाढ असे म्हणतात. पहा, सुरुवातीला डी हा मूळ मागणी वक्र आहे आणि डी या मूळ मागणी वक्राला 10 रुपये या किमतीला 100 नगांची मागणी केली जाते. आता काय झालं, किंमत स्थिर आहे. इतर परिस्थितीमध्ये मात्र अनुकूल बदल झाल्यामुळे मागणी वक्र आता काय झालेलं आहे, D1 या मागणी वक्रावरती मागणी झालेली आहे 200 नगांची. 100 वर्ण मागणी जी 200 नगांची झाली आहे त्याला मागणीतील वृद्धी किंवा वाढ असं म्हटलेलं आहे. आकृतीचं आपण स्पष्टीकरण केलेलं होतं. मागणीतील ऱ्हास आपण आकृतीच्या सहाय्याने डायरेक्ट पाहूया. किंमत काय आहे, इथं स्थिर आहे. इतर परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे, प्रतिकूल बदल झालेले आहे. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या प्रतिकूल बदलामुळे मागणी घट होते किंवा मागणी कमी नगसंख्येची केली जाते. त्याला मागणीतील घट किंवा ऱ्हास असे म्हणतात. डी या मागणी वक्रावरती मागणी आहे 10 रुपये या किमतीला 100 नगांची मागणी आहे. D1 या मागणी वक्रावरती 10 रुपये या किमतीला 200 नगांची मागणी आहे. किंमत स्थिर आहे. इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाले. आता त्यामुळे मागणी काय झाली, आता 200 वर्ण 100 झाली आणि नवीन मागणी वक्र डी हा आला. ही जी मागणीमध्ये झालेली घट आहे याला मागणीतील ऱ्हास किंवा घट असे म्हटले जाते. आकृतीचं आपण स्पष्टीकरण केलेलं होतं. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल हा भाग संपवलेला आहे आणि या ठिकाणी मागणी विश्लेषण हे प्रकरण सुद्धा आपण संपवलेले आहे. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. भेटूया नवीन प्रकरणामध्ये. मागणीची लवचिकता हे नवीन प्रकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तोपर्यंत धन्यवाद.